हा देखील एक चांगला गोलंदाज युनिटी असेल नायगावातील सचिन पाटणकर यांच्या मार्फत खेळवले जाणारे NPL असेल मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसतो. तोच मात्र आता स्प्रिंग मिल आपल्या घरातल्या टीमसाठी खेळताना पाहायला मिळेल. आणि स्ट्राइक एंडवर आहे तो रोहित, नॉन स्ट्राइक एंड आहे तो रवी लिंगाला. सामना चालू करा. स्प्रिंग मिलला विनंती असेल आपला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आकाश मेदार वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन आला तो आकाश. तर हॅलो तर मित्रांनो आपण सकाळच्या सत्रापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो त्या आपल्या सर्वांच्या लाडका महाराष्ट्र विधान परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमदार सन्माननीय डॉक्टर मनीषाताई कायंदे ताईंचे इथे आगमन होत आहे. तर नक्कीच ताई आपले सुद्धा या स्पर्धेमध्ये जिथे आपण पाहू शकाल एक भव्य दिव्य स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय जी VJTI कर्मचारी वसाहत माटुंगा जयदेवी क्रिकेट क्लब आयोजित जयदेवी चषक 2023 या 5व्या पर्वातील पहिला दिवस. आणि नक्कीच ताईंचं आगमन आपण पाहतोय. शिवसेना आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र विधानसभा डॉक्टर मनीषाताई कायंदे ताईंचं आगमन होत आहे. तर ताई आपले सुद्धा आगतम स्वागतम सुस्वागतम अगदी मनाच्या अंतकरणातून आपलं आम्ही स्वागत करतो. आणि ताईंना आम्ही मात्र विनंती करू की आपण विराजमान व्हायचं आहे या व्यासपीठावरती, क्रीडा व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचं. नक्कीच ही स्पर्धा आपण पाहू शकाल एक भव्य दिव्य स्पर्धा जी नक्कीच या स्पर्धेचं सुद्धा अगदी चर्चा पुन्हा पण या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे VJTI कर्मचारी वसाहत माटुंगा जयदेवी क्रिकेट क्लब आयोजित ही ट्रॉफी हा चषक आपण पाहू शकाल जयदेवी चषक 2023. तर यावेळेस मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय आणि या पहिल्या चेंडूवर मात्र येतोय चौकार. आणि या चौकाराने मात्र नक्कीच इथे मात्र अकाउंट ओपन केले जात आहे. तर नक्कीच मित्रांनो आपण अगदी सकाळच्या सत्रापासून या क्षणाची आपण वाट पाहत होतो की तर नक्कीच मित्रांनो अतिथी देवो भव ही आपण परंपरा यावेळेस पार पाडत आहोत. आपल्या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या सकाळच्या सत्रापासून आपण अगदी मनाच्या अंतकरणातून आपण त्यांचा आभार व्यक्त केलं. तर यावेळेस उपस्थित शिवसेना आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र विधान भवन आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदे ताईंचा इथे शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी विनंती करतो आमचे एस बिरपटकर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सत्कार पार पाडला जातो. आणि ताईंना आमच्या सर्वांच्या मायेची उपदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मानित केले जाते. अगदी
ताईंचा आभार व्यक्त केले जात आहेत. आणि आपण पाहतो की अगदी आपल्या व्यस्त दिनचर्येमधून आपल्या बिझी शेड्यूलमधून ताई थोडा वेळात वेळ का होईना काढून या स्पर्धेकरता आलीत आणि ताईंनी अगदी येऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याकरता पुन्हा एकदा आम्ही ताईंचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा ताईंचा आम्ही अगदी मनाच्या अंतकरणातून स्वागत करतो. आणि त्यानंतर जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात, जिथे मात्र एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते, एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मात्र संघ आपण पाहू शकाल स्प्रिंग मिल, संघ पाहू शकाल वाळकेश्वर. या दोन संघामध्ये एक चांगली लढत आपण पाहू शकाल. तर स्प्रिंग मिल या संघाने मात्र टॉस जिंकला, प्रथम फील्ड करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले जाते. हॅलो, तर 26 धावा 26 रन स्कोर कार्ड वरती आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आपण पाहू शकाल स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या म्हणजे 26 धावा. आणि विकेट मात्र आपण जर पाहिलं तर मात्र नक्कीच सलामीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. फलंदाज आपण एका बाजूला पाहू शकाल रवी, तर एका बाजूला मात्र मिस्टर रोहित. हे दोन फलंदाज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर आकाश. आणि एक चांगली लढत बिग फाईट मॅच आपण पाहिली. अगदी अपेक्षित असेल की ज्या प्रकारे आजच्या दिवसातली पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली ना मित्रांनो, जिथे मात्र तब्बल 101 धावांचं टार्गेट अगदी सहजरित्या चेस केलं गेलं. 2 चेंडू राखून ज्या संघाने चेस केलं, नक्कीच अपेक्षा असेल की या मॅच मध्ये सुद्धा अशाच प्रकारची चांगली खेळी पाहायला मिळेल, चांगला खेळ पाहायला मिळेल आणि अगदी आमच्या उपस्थित सर्व मान्यवरांचं अगदी मनोरंजन केलं जाईल अशी मॅच होणं आम्हाला मात्र अपेक्षित असेल. आणि नक्कीच आपण मित्रांनो अगदी सकाळच्या सत्रापासून आपण ताईंच्या आगमनाची पण आपण वाट पाहत होतो आणि अखेर वेळात वेळ काढू का होईना मात्र ताई या स्पर्धेकरता आल्या आणि या स्पर्धेची मात्र अगदी खऱ्या अर्थाने शोभा वाढली असं म्हणायला हरकत नाहीये. हो, आणि इथे मात्र टॉप पेज आणि तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फलंदाज मात्र सुरक्षित आहे. विनोद मोरे सर वैयक्तिक पहिल्याने संघाचा दुसरा षटक घेऊन आले तो गणेश स्प्रिंग मिल या संघामार्फत. तर आता स्ट्राईक एंडला आहे तो रवी लिंगाला. हा देखील एक धडाकेदार फलंदाज म्हणून मानला जातो. तर नक्कीच मित्रांनो आपण पाहू शकाल की ज्या प्रकारे आम्ही उल्लेख केला होता की अगदी वेळात वेळ काढू का होईना मात्र डॉक्टर मनीषाताई काहिंदे या स्पर्धेकरता उपस्थित राहिल्यात. तर नक्कीच ताईंना मात्र आम्ही विनंती करू की या स्पर्धेकरता आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करावं. थँक्यू. VJTI कर्मचारी वसाहत, जयदेवी क्रिकेट क्लब आणि भारतीय कामगार सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आयोजित या क्रिकेट सामन्यांसाठी मी सर्व खेळाडूंचे स्वागत करते आणि या सर्व कर्मचारी संघ जो आहे ज्यांनी हे सगळं आयोजित केलं आहे त्यांना पण मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. या ठिकाणी उपस्थित आमचे शाखा प्रमुख अत्यंत जे हिरिरीने काम करतात असे मंगेश चिवटे आहेत आणि संदीप चिवटे आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी या वॉर्डातले या शाखेतले अत्यंत उत्साहपूर्ण हे क्रिकेटचे सामने होताना दिसत आहेत. जवळजवळ 16 टीम सहभागी झालेले आहेत आणि खेळाडू वृत्तीने तुम्ही सगळे खेळत आहात. मला थोडासा खारीचा वाटा माझा आपण इथे मला विनंती केली, मला बोलवलं आणि त्याप्रमाणे मी आपल्या सर्वांना भेटायला आले. मला अत्यंत आनंद होत आहे की मला या क्रिकेटच्या सामन्यासाठी तुम्ही मला बोलवलं. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. होळी पौर्णिमेच्या आणि रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच धन्यवाद ताई. अगदी गोड आणि प्रेमळ व्यक्तिमत्व का म्हटलं होतं का अगदी त्यांच्या शब्दामधून आपण पाहिलं की गोड अगदी छोटाच आणि मोजक्या शब्दामध्ये अगदी सर्वांचं मन जिंकले ताईंनी. आणि यस पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो की ताई आपण या
बिझी शेड्यूलमधून आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याकरता पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही आपलं व्यक्त करतो. आता नंतर जाऊया पुन्हा एकदा या मॅचकडे. आता मात्र पाहूया जेल होतो का. इथे मात्र जेल सुटतंय. एका धडाकेदार फलंदाजाचा जेल मात्र जमिनीला दान करतोय. चांगली संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचा मात्र उपयोग करता आला नाही. तो आशिष यांना गटा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण का दोन्ही फलंदाज हे टेनिस क्रिकेट विश्वातले नावाजलेले फलंदाज आहेत. यांचा जेल सोडणं म्हणजे मॅच सोडण्यासारखं असेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गणेशाची. धावसंख्या झाले 36 धावा. आता मात्र मोठा फटका. या जेलचं मात्र जेल सोडल्यानंतरचा आलेला हा पहिला षटकार रवी लिंगाल्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 6ने वाढून जाऊन पोहोचते ती 42 या धावसंख्येवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 42. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज इथे मात्र आपला खेळ सजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही आक्रमक फलंदाज मैदानात दिसत आहेत. रवी लिंगाला वैयक्तिक आता मात्र तिसरं षटक सुशील बिल्ली या टोपण नावाने आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय तो सुशील शिंदे. हा देखील स्प्रिंग मिल मधील एक नावाजलेला गोलंदाज बिल्ली या नावाने टोपण नावाने आपल्या एरियामध्ये नामचित असलेला. पाहूया त्याला सामना करतील एक डावखोरे आताचे फलंदाज रोहित नार्वेकर. चार षटकारासह एक चौकार या फलंदाजाने आतापर्यंत मारलेला आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल रोहित यांची. आता मात्र खोदून काढलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी उत्कृष्ट फटका म्हणावा लागेल रोहित यांचा. सुशील याला पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर फेकलाय. चांगली फलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 48. आता मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु बॅट्सने चेंडूचा एवढा संपर्क न आल्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या झाली ती 49 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईक एंडवर आता रवी लिंगाला तर त्याला सामना करेल सुशील शिंदे. लवकरात लवकर सामना चालू करा. जरा स्पीड घ्या. स्प्रिंग मिल संघाचं सांगायचं तर मोठमोठे खेळाडू याही संघात आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका घुटणार एक तमाशा देख उत्कृष्ट फटका रवी लिंगालाच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळते. सुशीलवर अक्षरशः तुटून पडले ते दोनही फलंदाज. धावसंख्या परत वाढते. धावसंख्या झाली आहे ते 55. 50 अप धावा आतापर्यंत ओमकार 11 गिरगाव या संघाच्या. इथे मात्र गती परिवर्तन करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. पाहूया पंचांचा चांगला कमबॅक बिल्लियाच्या मार्फत ऑफ ब्रेक पद्धतीचा हलक्या हाताने टाकलेला चेंडू रवी लिंगाला मात्र समजला नाहीये. बीट होताना रवी लिंगाला आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र स्ट्राईक एंडवर सुशील शिंदे गोलंदाजी मार्कवर. पाहूया इथे मात्र मोठा फटका आलाय चतुर्याच्या बॅट मधून. तब्बल 6वा षटकार पाहायला मिळालाय.
उत्कृष्ट फलंदाजी म्हणावी लागेल चतुर्याच्या मार्फत. खरं तर डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाला ऑफब्रेक पद्धतीची गोलंदाजी थोडीशी कठीण असते, परंतु इथे मात्र ऑफब्रेक पद्धतीवर हल्लाबोल करताना आपल्याला पाहायला मिळतो. चतुर उत्कृष्ट फलंदाजी चतुर्याच्या मार्फत. परत एकदा ऑफ ब्रेक, हा देखील ऑफ ब्रेक होता, त्याला सुद्धा सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलंय. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने वाढून जाऊन पोहोचते ती 68 धावा. स्वप्नील सावंत आप्पा यांचं देखील मंडळाच्या वतीने स्वागत करत आहोत. रोहित नार्वेकर वैयक्तिक 50च्या धावसंख्येवर उत्कृष्ट फलंदाजी म्हणावी लागेल रोहित नार्वेकर यांची. आपल्या प्रेक्षकांना तसेच आपल्या टीमला बॅट दाखवा. 50 धावा झाल्या. तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या मागील असलेल्या टीमकडे प्रेक्षकांकडे असेल. उत्कृष्ट खेळी. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन आलाय तो आबी. हा देखील नायगाव परिसरातील एक स्प्रिंग मिल मध्ये राहणारा डावखोर हाताचा गोलंदाज. आता मात्र मारा करतील तो रवी लिंगालासाठी. दोन्ही सलामीला आलेले फलंदाज उत्कृष्ट खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कोणतीच चूक या दोन्ही फलंदाजाकडून आत्तापर्यंत बघायला मिळालं नाही. रोहित नार्वेकर मात्र अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर त्याला साथ देतो रवी लिंगाला. उत्कृष्ट फलंदाजी. आता पाहूया अभिजित कशा प्रकारे गोलंदाजी करतील. इथे मात्र मोठा फटका. अशी गोलंदाजी तुम्ही या फलंदाजाला करू शकत नाही. दोन्ही फलंदाज लय मध्ये आलेले दिसतात आपल्याला. जर अशी गोलंदाजी असेल तर मात्र त्याची किंमत प्रत्येक चेंडूवर आपल्याला मोजावी लागेल. चांगली फलंदाजी रवी लिंगालाच्या मार्फत आलेला हा एक उत्तुंग षटकार, गगनचुंबी म्हणावं लागेल षटकार. पहिल्याच चेंडूवर पुन्हा एकदा एक मोठा फटका. अक्षरशः आग ओघणारी फलंदाजी. चेंडू हलका होता परंतु बॅटवर देखील तितक्यात कौशल्याने घेतला तो रवी लिंगाला याने. हेच तर एका मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य मानलं जातं. मी उमर 11 या संघामार्फत इतकी वर्ष का खेळतोय याचं देखील प्रत्यक्ष उमर सारख्या बलाढ्य संघात हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. मुंबईने होतो, मुंबई बाहेर देखील आपल्या फलंदाजीचा आपल्या नावाचा डंका याने वाजवलाय. तो मात्र आता विजेडीच्या कामगार वसाहतीच्या या ग्राउंडवरती आपली खेळी सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवर वैयक्तिक 50 क्रॉस धावा चतुर याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली फलंदाजी. स्प्रिंग मिल या संघाला कमबॅक मात्र करावाच लागेल. त्या संघात देखील मोठे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. वामन असेल, बाबू राणे असेल, ज्यांच्याकडे दांडगा अनुभव असलेले खेळाडू देखील आहेत. परंतु चतुर आणि रवी लिंगाला याने मात्र स्प्रिंग मिल या संघाची गोलंदाजी अक्षरशः उद्ध्वस्त करून लावली. सामना चालू करा. जुना चेंडू देण्यात आलाय. सामना चालू करा कृपया. अजून हवाय. अभि टू रवी लिंगाला आतापर्यंत 2 षटकार. इथे मात्र उत्कृष्ट फटका. रवी लिंगाला ऑन फायर. सलग 3 चेंडू 3 षटकार रवीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच फलंदाजीचा झेल सुटला होता आशिष यांच्या मार्फत. आता मात्र अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसत आहे तो रवी लिंगाला.
आता मात्र आपल्या कॉम्प्युटर बॉक्सची आपले लाडके मित्र आणि आपल्या परिसरातील ओमकार पाटील समालोचनासाठी येतात. चेक. थँक्यू प्रसाद. सुस्वागतम. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. सुवाचेचा विषय होतो पंचांच्या माध्यमातून अभिषेक ठोंबरे डावकुडी आताचा एक टॅलेंटेड यंगस्टर फ्रॉम स्प्रिंगबी कंपाऊंड, परंतु समोर चॅलेंज बरंचसं कठीण पाहायला मिळतं मित्रांनो. वाकेश्वर 11 बरीचशी मोठी बॅटिंग लाईनअप आहे संघाची, परंतु आवश्यकता पाहायला मिळत नाहीये की त्या बॅटिंग लाईनची लागेल, कारण की रवी आणि रोहित ज्या प्रकारची सुरुवात केली आहे, ज्या प्रकारची फटकेबाजी या दोघांनी केलेली पाहायला मिळतं. पहिल्या षटकापासून ज्या प्रकारे रोहितने सुरुवात केली त्यानंतर निश्चितच प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट केलंय या दोन्ही फलंदाजांनी. ज्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली, प्रत्येक हाफ वॉली, प्रत्येक शॉर्ट पिच डिलिव्हरी, प्रत्येक चेंडूचा या ठिकाणी समाचार घेत असताना धावसंख्या मात्र बरीचशी दूरवर घेऊन जाताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. 89 धावा धावफलकात पाहायला मिळतात. माफ करा, 88 धावा, 88. चौथं षटक आणि चौथा गोलंदाज वापरण्याची वेळ स्वर्गीय सतीश दुबे 11 स्प्रिंग मिल या कंपाऊंड वरती येताना पाहायला देखील मिळते या संघावरती. पण चौथा गोलंदाज आपण पाहतो अभिषेक ठोंबरे, याच्यावरती देखील चांगले हल्ले. खराब चेंडू यावी हाफ ट्रॅकर त्याचा पुरेपूर उपयोग हुक केला जातो. यावी मिड विकेट झोन मध्ये ज्या ठिकाणी 6 धावा जरूर अर्जित केल्या जातील. वा समोर बॅटर कोणता आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याच्याकडे असलेली ॲबिलिटी काय आहे, या सगळ्याचा प्रथमतः तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे प्रयोग करायचे, ती लेंथ योग्य कोणत्या प्रकारची असणार आहे. ज्या ठिकाणी ज्या मैदानात तुम्हाला पाहायला मिळत आहे की स्क्वेअर बाउंड्रीज बऱ्याचशा जवळ आहे, त्या ठिकाणी हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरीज या तितक्याशा योग्य नसणार आहेत. तर निश्चितच लेंथवरती कंट्रोल हा देखील महत्वाचा राहील. यावेळी रूम प्राप्त केला जातोय खूप चांगल्या प्रकारे. गॅप त्याचा प्रयत्न या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरेशन मध्ये आशिष मेस्त्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तत्परतेने चेंडूवरती येत आहेत. चेंडूची फेक केली जाईल, केवळ एक धाव, एका धावावर समाधान मानतील. षटक तिथे कंप्लीट होतं. 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लगावल्या जात आहेत. ते तब्बल 95 धावा, 95 रन्स ऑफ द स्कोर कार्ड. इन दी एंड ऑफ 4 ओव्हर 4 षटकांचा केस आमचा झाला. एका बाजूला रवीच्या बॅटमधून जर पाहायचं झालं तर आतापर्यंत 5 षटकार खणखणीत पाहायला मिळाले. तर रोहित नार्वेकरने तर मात्र निश्चितच आतिषबाजी करत असताना आपलं वैयक्तिक अर्धशतक इथे स्वतः कंप्लीट केलेलं पाहायला मिळतं. तर रोहित नार्वेकर ठरतो मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेतील तिसरा खेळाडू ज्याच्या नावे आपल्याला अर्धशतक पाहायला मिळतं. निश्चितच वडा, नायगाव, लालबाग, परळ हा परिसर जर पाहायचा झाला तर क्रिकेट वडा परिसर आहे. या परिसरामध्ये अनेक क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, क्रिकेटचे अनेक जाणकार पाहायला मिळतात आणि तेवढेच चांगले खेळाडू या विभागाने संपूर्ण मुंबई नगरीला दिलेले आपण पाहिले. आणि अशा विभागामध्ये जर पाहायचं झालं तर संपूर्ण चारी बाजूला षटकार चौकारांची सीमारेषा मिळणं आणि निश्चितच अशी मैदानं खूप कमी आहेत, हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी मैदान आपल्याला संपूर्ण परिसरात पाहायला मिळतात. त्यातही एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं की ज्या बाउंड्रीज आहेत, जी सीमारेषा आहे त्या बरीचशा नजीक पाहायला मिळतात या सर्वच्या सर्व मैदानांमध्ये. त्यामुळे हाय स्कोरिंग ग्राउंड्स आहेत. बॅटिंग पॅराडाईज आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रत्येक मैदानामध्ये जवळजवळची विकेट असते ही नेहमीच फलंदाजाला अनुसरून बनवलेली पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच अशा बॅटिंग पॅराडाईजवरती अनेक फलंदाजांनी आपला सिक्का चालवलेला पाहायला मिळतो. शेवटचा षटक घेऊन येतो यावेळी राकेश मेस्त्री. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट केला जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू जाईल सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. चौकाराने सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. आपण पाहतो प्रत्येक गोलंदाजाचा इथे मात्र समाचार घेतलाय. आकाश मेदार 26 धावा पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळाला. गणेशने चांगलं कमबॅक केलं होतं. 16 धावा त्याने खर्च केल्या होत्या. एक सफलता निश्चितच एक यश त्याला प्राप्त होऊ शकलं असतं, परंतु निश्चितच खराब फिल्डिंग त्यामागे आपल्याला पाहायला मिळाली. पुढील चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. डेथवर स्पेशलिस्ट म्हणून ओळख राकेश मेस्त्री. विशेषतः धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती आपल्याला 99. राकेश मेस्त्री
संपूर्ण नायगाव परिसरामध्ये सर म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं, ज्याची ओळख आपण पाहतो. निश्चितच बराचसा दांडगा अनुभव, अष्टपैलू खेळ याच्यासाठी राकेशला आपण नेहमीच पाहिलंय. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, बेअर चेक होता, डिपॉझिट केला जातो रनधन अकाउंट मध्ये. कम्प्लिटली मिळतील 6 धावा. या षटकाराने मात्र 100 देखील कम्प्लीट केली जाते. धावसंख्या फलकावती 105 105. अक्षरशः स्कोर कार्ड वरच्या ज्या धावा आहेत ते धावांचे रकाने असते ते देखील कम्प्लीट होताना पाहायला मिळत आहेत. इतक्या धावा या संपूर्ण पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला ही दोन्ही फलंदाज खोराने उकरताना पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच कम्प्लीट डॉमिनन्स पाहायला मिळतो यावी. यावेळी चेंडू हवेत आहे. पहिल्या विकेटचं पतन होईल का आता? यस, राहुल देवकर या ठिकाणी कोणत्या प्रकारची चूक करत नाही. लॉंग ऑफ इथे फलंदाज होतो बाद. राकेश मेस्त्री यांच्या खात्यामध्ये येते ती विकेट आणि पहिली विकेट. मित्रांनो एक जोरदार डाळा झाला पाहिजेत रोहितच्या इनिंग साठी. वडा प्ले, वडा नॉक फॉर हिज टीम. ज्या प्रकारची इनिंग पाहायला मिळाली आहे खऱ्या अर्थाने मॅच एक डिसायसिव्ह इनिंग राहिली आहे. 69 वैयक्तिक 69 धावांची ही इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि निश्चितच 105 धावांची पार्टनरशिप कुठेतरी ब्रेक होताना आपण पाहतोय. डिवायडर मैदानच्या आतमध्ये श्रेयस आहे ना. श्रेयस सुरेख चेंडू यावी पुन्हा एकदा पाहायला मिळतो. आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा करण्याचा प्रयत्न होता. काहीसा दूरवर ठेवला चेंडूला यावी. मंदारला पाहतोय आपण यावी. मंदार आणि राकेश यांची जुगलबंदी आपल्याला अनेक वेळा पुरंदर स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस मध्ये देखील पाहायला मिळाली आहे आणि तीच कुठेतरी पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एकदा जरूर या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होऊन यावी स्टार्टिंग एमला सेट बॅटर रवी लिंगाला. मॅडी अगदी मॅडनेस या खेळाडूमध्ये पाहायला मिळतो. नेहमीच जेव्हा जेव्हा फलंदाज बॅटिंग मार्क वरती असतो मोठ्या फटक्यांची निश्चितच आतिषबाजी करतो आणि ते यावेळी देखील पाहायला मिळालं. उमर 11 सारख्या संघाचं प्रतिनिधित्व करताना गेली कित्येक वर्ष आपण त्याला पाहिलंय आणि केवळ उमर 11 संघ नाही तर मित्रांनो मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, या परिसरातील सर्वच जवळजवळ संघांचं मोठ्या संघांचं प्रतिनिधित्व त्याने केलेलं पाहायला मिळालं. यावेळी अप्रतिम फटका बॉटमॅनचा अप्रतिम उपयोग केलेला पाहायला मिळतो आहे. कॅच ड्रॉप होते वन्स अगेन. चेंडू जाईल सीमा पार, मिळतील धावा 6 कम्प्लीट सिक्सर. पहा कॅचेस इन द मॅचेस, फिल्डिंग इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. मित्रांनो लक्षात घ्या विमेन्स प्रीमियर लीग देखील सुरू होते आजपासून. विमेन्स क्रिकेट असेल, मेन्स क्रिकेट असेल, अगदी स्थानिक लेवलचं लोकल क्रिकेट जरी असेल, फ्रँचायझी क्रिकेट असेल, इंटरनॅशनल क्रिकेट असेल, प्रत्येक क्रिकेट टीम मध्ये सध्याच्या घडीला आपण एक स्पेशल फिल्डिंग कोच पाहत असतो आणि तेवढंच नाही तर विकेट किपिंग कोच देखील ठेवला जातो. का तर फिल्डिंग सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर झाला सध्याच्या घडीला. खराब चेंडू यावेळी हा फॉली होता, त्याचा पुरेपूर उपयोग डाऊन द ग्राउंड. षटकाराने मात्र ही इनिंग फिनिश केली आहे रवी लिंगालाच्या माध्यमातून. या 6 धावांसहित आपण पाहणार आहोत. मित्रांनो 5 षटकांचा कंप्लीट झालाय खेळ आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 119 धावा 119 ते 120 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते सतीश डोळे 11 स्प्रिंग मिल या संघासमोर जे पार करणं बरंच कठीण असणार आहे. मित्रांनो माउंट एव्हरेस्ट असेल जो चढावा लागेल जो लक्षितच क्रिकेट अखेर नेहमीच अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. त्यामुळे 120 धावा पार देखील होऊ शकतात जर प्रतिस्पर्धी संघ 120 टू विन प्रतिस्पर्धी संघाचा या धावांपर्यंत मजल मारू शकतो. तर निश्चितच या धावांपर्यंत मजल हा आपला संघ देखील मारू शकतो. जरी स्थानिक संघ म्हणून सध्याच्या घडीला या मैदानात जरूर खेळताना आपल्याला पाहायला मिळत असेल स्प्रिंग मिल 11 स्वर्गीय सतीश डोळे 11 स्प्रिंग मिल, परंतु या संघाकडे देखील असे काही खेळाडू आहेत ज्यांच्याकडे ती धमक आहे की हा स्कोर आपण
तर आजचा बर्थडे बॉय विक्रांत जाधव देखील आपल्यासोबत सिद्ध असणार आहे. विक्रांत, आपला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि ज्या प्रकारे संघाने खेळ केलाय या खेळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विक्रांतला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि मी तर म्हणेन ज्या प्रकारची षटकार आणि चौकारांची आतिषबाजी रोहित आणि रवीने केली ही खऱ्या अर्थाने विक्रांतच्या बर्थडेचे फटाके फुटत होते की काय, अशा प्रकारची फटकेबाजी त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. विक्रांत जाधव, शुजा 11, लालबाग असेल, काळा चौकी, लालबाग परिसरातील अनेक स्पर्धांमध्ये स्थानिक संघांच्या मागे उभा राहणारा निश्चितच एक खंदा क्रिकेटचा समर्थक, क्रिकेटवरती असणार त्याचं प्रेम आपण अनेक वेळा पाहिलं. सध्या यावर्षी झालेली SPL सांगेम प्रीमियर लीग असेल ज्यामध्ये आपण त्याच्या संघाला खेळताना पाहिलं. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये देखील आपण विक्रांत जाधवच्या संघाला नेहमीच केवळ खेळताना नाही तर मित्रांनो अनेक स्पर्धा जिंकताना देखील पाहिल्या. एक संघातील मॅनेजर म्हणून खूप चांगलं कार्य आणि त्याचबरोबर असलेला दांडगा संपर्क प्रत्येक खेळाडूसोबतचा त्याच्यासोबतचा असलेलं एक नातं त्याला निश्चितच संघ बांधणी करण्यात बरंच हेल्पफुल राहिलं. आणि मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. टीम सतीश 11 नजारा लाजवाब. स्प्रिंग मिल. कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबराट दरार आहे रे, तुला कळणार. एक सूचना असेल लक्षात घ्या. टीम सतीश 11 स्प्रिंग मिल कंपाऊंड सुधारित लक्ष असेल, लक्ष्य टार्गेट असेल ते 121 धावांचं. 120 धावा ह्या बनवल्या गेल्या होत्या. चुकीची झालेली दुरुस्ती ती आम्ही करतोय, त्याकडे आपलं लक्ष वळवतं. त्यामुळे निश्चितच विनंती असेल की आपण त्याकडे देखील लक्ष द्या. VGDI कर्मचारी वसाहत माटुंगा जयदेवी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित भव्य दिवस क्रिकेटचे सामने अर्थात जयदेवी चषक मित्रांनो पाहतोय. एकशे 21 धावांचं लक्ष असेल मित्रांनो, याची नोंद घ्या. अत्यंत आकर्षक असे भव्य दिव्य करंडक या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये तब्बल 50,000 व द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये तब्बल 25,000. बहुधा आपल्याला पाहायला मिळत असतं की ही स्पर्धा ही सीझनच्या एंडला अगदी जून महिन्यामध्ये देखील पार पडताना आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळते. परंतु यावर्षी बऱ्याचशा लवकर या स्पर्धेचं आयोजन करताना आपल्याला जयदेवी क्रिकेट क्लब पाहायला मिळतोय. शुभेच्छा असणार आहे त्यांना देखील. अत्यंत एक दिमागदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते संपूर्ण वडा परिसरातील. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील प्रज्योत अंबेरे, महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांपैकी एक. प्रज्योतचा वेग आणि प्रज्योतची ॲक्युरेसी ही प्रज्योतची नेहमीच खासियत राहिली आहे आणि हे चॅलेंज असेल बरंचसं मोठं
टीम सतीश डोळे 11 स्प्रिंग मिल संघासमोर. रुपेश कोंडाळकर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. ज्या खेळाडूच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटचा विचार करायचा झाला तर साई 11 नायगाव पॅकर, सँडी SP दादर यांसारख्या मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व करताना आपण या खेळाडूला पाहिलं. लेदर बॉलच्या माध्यमातून देखील लीलावती हॉस्पिटलच्या माध्यमातून या संघाचं नेतृत्व करत असताना अनेक स्पर्धांमध्ये आपण रुपेशला पाहिलंय आणि केवळ नेतृत्व नाही तर आपल्या संघाला अनेक स्पर्धांमध्ये जिंकवून देखील दिलंय. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला नायगावचा पॉकेट डायनामो सुशील शिंदे देखील आपल्याला पाहायला मिळतो. मूर्तिलान कीर्तिमान अशा प्रकारचा हा देखील खेळाडू ज्याच्याकडे त्याच्या ताफ्यामध्ये अनेक फटके पाहायला मिळतात आणि विशेषतः पॉवर प्लेमध्ये खेळत असताना सुशीलला आपण अनेक वेळा पाहिलंय. गॅप्स खूप चांगल्या प्रकारे भेटताना इनफिल्ड क्लिअर करताना त्याच्याकडे असणारी ॲबिलिटी ही देखील तेवढीच इम्पॉर्टंट असेल. त्याच्या आवश्यकता देखील असणार आहे. पहिले षटक पॉवर प्ले षटक ज्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर सजवले जातील आणि हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात डाऊन द ग्राउंड अर्थातच लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. त्याचा इन मध्ये आपण पाहतोय सर्कलमध्ये आणि 10 खेळाडूंसहित हा संघ मैदानामध्ये उतरला. थोडी विनंती असेल की आमची टीम वाकेश्वर 11 विक्रांत जाधव अँड कंपनी घाई करायची. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला मित्रांनो जर पाहायचं झालं तर बॅकवर्ड पॉईंट शॉर्टकट म्हणजे आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर आपण पाहतोय पॉईंट कव्हर मिड विकेट स्क्वेअर लेग आणि आता मात्र आपण पाहतोय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना ऑन मिड ऑन 38 सर्कलच्या आतील खेळाडू तर निश्चितच लॉंगॉनचा खेळाडू कैसा वाईट केला जातोय आणि निश्चित काव करून झोनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन प्रज्योत अंबिरे सज्ज होईल. पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, षटकाराने ते सुरुवात केली आहे. रुपेश कोंडाळकर यस होप सोडलेले नाहीयेत. मॅच अजून संपलेली नाहीये. आपल्या संघासाठी निश्चितच सर्वाधिक महत्वाचा खेळाडू सर्वाधिक महत्वाचा बॅटर कोण असेल तर रुपेश कोंडाळकर. त्यांनी सुरुवात मात्र त्याच पद्धतीने केली ज्या प्रकारे चेंडूच्या खाली आले आणि त्यानंतर आपल्या स्टाईलमध्ये रिस्टवर्क खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं मिड विकेट झोनमध्ये. पुन्हा एकदा यावी कव्हरला क्लिअर करण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने मार्क असतो होता. दरम्यान आपण पाहतोय अभि खेळाडू त्या ठिकाणी चेस करताना आणि सक्सेसफुल चेस. स्ट्राईक इथे रोटेट झाली आहे जरूर. निश्चितच यावी अत्यंत वेगाने आलेला चेंडू कम्प्लिटली बीट झाले त्या ठिकाणी सुशील शिंदे. लॉंग लेग लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना जरूर पाहायला मिळाला. पुढे पज्जाचा इशारा त्या ठिकाणी काय येईल. लेग बॉलचा इशारा येतो जरूर. धावसंख्या दाखल कधी पाहायला मिळते 9. मित्रांनो दोन्ही खेळाडूंसाठी अर्थात दोन्ही बॅटरसाठी या ठिकाणी पारदर्शक येताना पाहायला मिळते. रुपेश कोंडाळकरच्या बॅटमधून हाफ सेंचुरी पाहायला मिळाली तर निलेश लाड अर्थातच गांधी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. तर सुशील शिंदे मी मगाशी जे म्हटलं की पॉवर प्लेचा अप्रतिम उपयोग करण्यासाठी हा खेळाडू एक क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह मित्रांनो पाहायला मिळाले. ज्या प्रकारे लॉफ्ट केलं चेंडूला आणि निश्चितच पेसचा इथे कंप्लीट उपयोग केला जातोय आणि 4 धावांसहित सुशील देखील आपलं खातं ओपन करताना आणि सुशील शिंदेसाठी देखील पारितोषिक असेल. जर या मॅच मध्ये सुशीलच्या बॅटमधून हाफ सेंचुरी पाहायला मिळाली तर अजित मोहिते याच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आकुटापाचा चेंडू होता आऊट करण्याचा प्रयत्न, टाइम तितक्या चांगल्या प्रकारे केला जात नाहीये आणि इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. दरम्यान एकदा जरूर धाव कंप्लीट केली जाईल. ते स्ट्राईक रोटेट निश्चितच धाव हा चेंडू होता ज्यावरती 6 धावा जरूर चित केला जाऊ शकल्या असत्या परंतु ते त्या प्रकारे टाइम करू शकले सुशील शिंदे. निश्चितच जीवनदान जरूर प्राप्त होत आहे. यावेळी मात्र निश्चितच कमोच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या इनर एजला चेंडू कुठेतरी प्रेस झाला, स्वतःवरती नाराज आहे. यावेळी चेंडूवरती फिंगर रोल केली होती, गती चेंडू मधली काढून घेतली होती, चेंज ऑफ पेस केला होता आणि तो ओळखण्यात कुठेतरी रुपेश कमी पडताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याचमुळे काय होण्याच्या चेंडूवरती ओव्हरटेकवर 4 धावा मिळवण्याचा इरादा होता. त्या चेंडूवरती केवळ 1च धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला प्रच्युत अंबेरीचं इथे कंप्लीट होताना आपण पाहणार आहोत आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल पाहायला मिळेल ती 15 धावा. पहिला षटकार त्यानंतर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं परंतु एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह देखील सुशील शिंदे या बॅटमधून या षटकात पाहायला मिळाला. निश्चितच विजय हा नेहमीच महत्वाचा असतो परंतु
विजयापेक्षा दिली जाणारी झुंज, लढत, संघर्ष हा देखील तेवढाच महत्वाचा राहणार आहे. या संघातील प्रत्येक खेळाडूला आपला स्वतःमधील असलेल्या टॅलेंटला परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि तो कॉन्फिडन्स स्वतःमध्ये निर्माण करावा लागेल, जो कॉन्फिडन्स या मॅचमध्ये नसेल परंतु येणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये उपयोगी येऊ शकतो. आशिष पंडित आहे ना रे? आशिष पंडित येताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. षटकाच्या सेकंड लास्ट डिलिव्हरी आशिष कडून झालेली चूक अर्थातच झेल ड्रॉप होऊ शकला. झेल ड्रॉप होताना आपण पाहिला बराचसा उंच गेलेला चेंडू होता, परंतु या चेंडूच्या मागे जात असताना आपण आशिषला पाहिला थोडासा कमतरता त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. तोच आशिष येताना आपल्या हाईटचा उपयोग करण्याचा प्रयत्न जरूर आशिष या ठिकाणी करेल. आउटसाइड ऑफ स्टंपचा हा मारा करण्याचा प्रयत्न, फ्रॉम द बॉडीचा मारा करण्याचा प्रयत्न, बराचसा बाहेरचा चेंडू चेंडू घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. आशिष पंडित अजून एक नामांकित असा गोलंदाज मुंबई परिसरातील पाहायला मिळतो. मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग वडाळा ब्लास्टर या संघाचं देखील या खेळाडूने प्रतिनिधित्व केलेलं आपण पाहिलं होतं. यावेळी गती परिवर्तन, यावेळी कॉट बिहाइंड द विकेट साठीची अपील जरूर इथे पाहायला मिळाली आणि फलंदाज देखील इथे बाद होताना आपण पाहणार आहोत. रुपेश कोंडाळकर एक मोठा धक्का, पहिला विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळेल. स्वर्गीय सतीश डोळे 11 स्प्रिंग मिल या संघासाठी एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतं. यश प्राप्त करताना आशिष पंडित आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्युरेसी, हार्ड लेंथ हिट करणं, चेंडूला वळवणं, एकाच टप्प्यावरून दोन्ही बाजूला वळवण्याचं कसं आशिषकडे पाहायला मिळतं आणि याच टॅलेंटच्या माध्यमातून आशिषने मुंबई आणि मुंबईच्या बाहेरील संपूर्ण महाराष्ट्रभरातील अनेक स्पर्धा गाजवलेल्या पण पाहिल्यात आणि त्याचा प्रत्यय षटकातील पहिल्याच इनिशियल स्टेजला देत असताना आशिष आपण पाहतोय. न्यू बॅटर आकाश मेदार मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. अजून एक तंत्रशुद्ध असा फलंदाज, त्याच्या बॅटिंगमध्ये ते अनेक चांगल्या प्रकारचे फटके आणि सौंदर्यात्मक फटके आपल्याला पाहायला मिळतात. तोच आकाश मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच पहिल्या षटक हाताळताना आकाश काहीचा महागडा ठरला होता. आता ती वेळ आहे की त्याची परतफेड देखील आकाशच्या बॅटच्या माध्यमातून जरूर होणं आवश्यक असेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपेक्सच्या कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मी तो एक लाजवाब चौकार आकाशने आपल्या एरियात स्पष्ट केलेत. आकाश नाही तर स्प्रिंग मिल 11 संघातील प्रत्येक बॅटरला पवेलियन मधून येतानाच सेट होऊन यावं लागेल. कोणत्या प्रकारची ती वेळ असणार आहे सेट होण्यासाठी, आक्रमकता ही घेऊन यावी लागेल, तो अटॅकिंग इंटेंट इथे दाखवावा लागेल आणि यावी आकाशच्या माध्यमातून तो दिसताना पाहायला मिळतो. पाहायला मिळालं तर चेंडूची लेंथ हलकीची फुलर आहे. फ्रंट फूट वरती येत असताना खूप चांगल्या प्रकारचा बॅट फ्लो आपल्याला पाहायला मिळाला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन विच इज अ गुड रिजन फॉर दी लॉफ्टेड स्ट्रोक, परंतु यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगेन्स्ट द लाईन करण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज घेत असताना चेंडू हवेत, नंतर चेंडू खाली येताना रोहित आपण पाहतोय. रोहित नार्वेकर कोणत्या प्रकारची चूक होत नाहीये. एका मोठ्या फटक्यानंतर अजून एक धक्का लागताना दुसरी विकेट गमावताना आपल्याला पाहायला मिळेल टीम सतीश डोळे 11 स्प्रिंग मिल संघ. स्वर्गीय सतीश डोळे ज्यांचं नाव सध्याच्या घडीला देखील आपण आदराने घेत असताना पाहत असतो. अनेक स्पर्धा, अनेक रेकॉर्ड ज्यांच्या नावावरती टेनिस क्रिकेट विश्वात आपल्याला पाहायला मिळाले आणि विशेषतः जेव्हा समोरच्या दिशेने मोठे किंवा लांबचे फटके आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा सतीश डोळे यांचं नाव हे आपोआप मुखी येताना आपल्याला प्रत्येक क्रिकेटरच्या, टेनिस क्रिकेटरच्या पाहायला मिळत असतं. आणि निश्चितच सध्याच्या घडीला त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत आपण पाहत असतो की अजित मोदी देखील तेवढाच नावलौकिक प्राप्त करत असताना. निवाडर राकेश मेस्त्री येताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक राकेशने खूप चांगल्या प्रकारे हाताळलं, एक यश देखील प्राप्त केलं होतं, जे एकमेव यश या संपूर्ण स्पर्धेत या संपूर्ण मॅच मधील सतीश डोळे 11 संघाला प्राप्त झालं होतं. तर राकेश यांच्याच माध्यमातून अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्रायकिंग एंड लावत असताना निबॅटर ज्यांच्यावरती पारितोषिक असेल 3 षटकांसाठी 1000 रुपयांचं. अक्षय पवार यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असेल, परंतु पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार राकेश मेस्त्री याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. केवळ हलकासा चिप करत असताना देखील षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा या मैदानामध्ये या क्रिकेट या विकेटवरती गोलंदाजांनी हाफ वॉली अथवा लेंथ बॉल हाताळले तेव्हा मात्र त्यांना सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचं काम फलंदाजांनी अत्यंत इझिली केलेलं आपण पाहिलं.
पुढील चेंडूवरती देखील मोठा प्रहार, परंतु यावेळी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजातील बाद एकामागोमाग एका एंडने ते मात्र बॅटर्स बाद होताना पाहायला मिळतात. निमंत्रण होतं या चेंडूवरती, परंतु चेंडूवरची गती यावेळी कमी केली होती. त्याचमुळे काय होणार, यावेळी हलकाशी पॉवर जी आहे ती कमी पडली गेली. जर हाच चेंडू जर ऑन साईडला मिड विकेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्या चेंडूवरती निश्चितच जास्त धावा मिळू शकल्या असता. राकेश सर बाद झालेत, परंतु त्याची जागा घेण्यासाठी अजून एक टॅलेंटेड लेफ्ट हँडर बॅटर येताना मैदानात पाहायला मिळतोय, आकाश गायकवाड. चांगलं कॉम्बिनेशन अर्थातच मैदानामध्ये ठेवण्याचा प्रयत्न, लेफ्ट हँड राईट हँडचा कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न टीम स्प्रिंग मिल 11 संघाच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एक लेफ्ट हँडर बॅट्स झालेत, न्यू लेफ्ट हँडर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय, आकाश गायकवाड. मोठ्या फटक्यांसाठी आकाशला देखील ओळखलं जातं, फिनिशिंग रोलसाठी ओळखलं जातं, परंतु यावी आवश्यकता असेल मोठ्या फटक्यांची त्याच्या बॅटमधून. ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे यावी ही लेंथ पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या निश्चितच मिडल स्टिक ऑफस्टिकच्या दिशेची पिचिंग, त्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण आणि यामध्ये निश्चितच कम्प्लिटली पीट होताना आकाशला आपण पाहिलं. षटक क्रमांक दुसरा देखील इथे कम्प्लीट होईल. 2 षटकांची अखेरीस धावसंख्या दाखल पाहायला मिळेल ती 26 धावा, 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 121 धावांचं लक्ष आहे. ज्या प्रकारचं लक्ष पाहायला मिळालं मित्रांनो, दोन्ही एंडने दोन्ही बाजूने अटॅक होणं आवश्यक होतं. सुरुवात रुपेशने खूप चांगल्या प्रकारे केली. सुशीलला जर पाहिजे झालं तर 2 चेंडू आतापर्यंत सुशीलने फेस केले, ज्यामध्ये 5 धावा त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. आकाशने देखील सुरुवात चांगली केली, परंतु त्यानंतर बाद होताना आपण आकाशला पाहिलं. राकेशच्या बॅटमधून 6 धावा आल्या, आशा पल्लवित केल्या होत्या, परंतु त्याच आशा दुसरा चेंडूवरती निराशामध्ये कन्वर्ट करताना आपल्याला आशिष पंडित पाहिला. नवीन गोलंदाज रोहित माने त्यांना आपल्याला पाहायला मिळेल. लालबाग एक्सप्रेस ज्या खेळाडूवरती मी तर म्हणेन की विक्रांत जाधव या खेळाडूने बऱ्याचसा इन्व्हेस्ट केलेला आपण पाहिलाय, ज्या खेळाडूच्या मागे भक्कमपणे उभे राहिलेत आणि रोहित मानेने देखील त्याचा खेळ प्रत्येक स्पर्धेनुसार अधिकाधिक उंचावत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. तर रोहित माने सज्ज होतोय गोलंदाजी मार्क म्हणून. यावेळी सुशील शिंदेच्या बॅटमध्ये होतो एक लाजवाब फटका, पुल विच इज सक्सेसफुल. 6 धावा या चेंडूवरती प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. या 6 धावांचे धावफलक जाईल तो यावेळी 32 धावसंख्या होती. षटक क्रमांक 3 मित्रांनो प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बत्तीस धावा दाखल सुशील शिंदे क्लासिकल कव्हर ड्राईव्ह या चेंडूवरती पुल. पुन्हा एकदा या चेंडूवरती ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता. यावेळी चेंडूतील वेग अधिक आपल्याला पाहायला मिळाला, लेंथ मध्ये काहीसा बदल पाहायला मिळाला. पहिला चेंडू काहीसा ऑफ ट्रॅकर जरूर होता, परंतु यावेळी लेंथ मध्ये सुधार आणि हलकशी आपण पाहिजे झालं तर गुडलेच स्पॉट पिच केली गेलेली ही लेंथ पाहायला मिळाली, ज्यावरती ऑन साईडला टर्न होऊन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पेस मध्ये कुठेतरी लेट झाले सुशील शिंदे आणि त्याचमुळे काय होणार ते टायमिंग प्राप्त करू शकले नाहीत. शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये जरूर या चेंडूला फील्ड केलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहतो यावेळी एक धाव कंप्लीट करत असताना स्ट्राईक इथे रोटेट होते. धावसंख्या दाखल करती 33. काही वेळापूर्वी निश्चितच महाराष्ट्र तर काही मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहिलं झालं तर निश्चितच महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार सन्माननीय मनीषाताई कोयने मॅम यांचं देखील इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यांच्या देखील शुभेच्छा या संपूर्ण स्पर्धेला पाहायला मिळाल्या. हुक केला जातो चेंडूला, हवेत आहे चेंडू परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड सिक्सर ऑफ सुशील शिंदे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमध्ये होताना चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जर सरावामध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असेल तर निश्चितच ऑन बिग स्टेज त्याच्या बॅटमधून चांगले फटके आणि तो कॉन्फिडन्स देखील पाहायला मिळतो. तो सुशील शिंदेच्या बॅटिंगमध्ये सध्या त्या घडीला आपण पाहतोय. यावेळी एक हाफ व्हॉली चेंडू होता, बॉटम हँडचा उपयोग जरूर केला होता परंतु अपेक्षित स्थळी हा चेंडू खेळू शकलेला नाहीये. हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता परंतु निश्चितच आपण पाहतोय बॅटचा फेस बराचसा लवकर इथे क्लोज होता ना. एकदा जरूर अचित केली गेली आहे. स्ट्राईक इथे रोटेट होते. आकाशच्या बाबतीत मात्र खूप चांगल्या प्रकारची रणनीती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला लेंथ तिथे पाहायला मिळाली जी जरूर हाताळली केली, परंतु आपण पाहतो अप्रेपरीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न अधिक वेळा चेंडूने घेतला. ऑफस्टिकच्या बरीचच्या बाहेरची ही लाईन पाहायला मिळाली. पंचाने दंडित केलं स्व चेंडूच्या माध्यमातून.
हाफोली चेंडू होता ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 देखील इथे माफ करा याचा 3 देखील कंप्लीट होताना आपण पाहतोय. 3 षटकांचा संख्या समाप्त होते. 3 षटकांच्या किती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 42 धावा 42. पहिल्या चेंडूपासून रोहितने जी सुरुवात केली टीम वाळकेश्वर 11 संघासाठी म्हणजे कम्प्लीट डॉमिनन्स या पूर्ण मॅच वरती आपल्याला पाहायला मिळालं. टिल दी करंट सिच्युएशन आपण पाहतोय तो डॉमिनन्स ते मोमेंटम त्यांच्या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाले. आणि छोटे छोटे प्रसंग जरूर या निश्चितच या मॅच मध्ये आपण पाहिले की ज्या ठिकाणी सतीश धुळे 11 स्प्रिंग मिल संघातील खेळाडूंनी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मग ती विकेट असेल काहीशी डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या इनिंग मध्ये. परंतु काही झालेल्या चुका विशेषतः जी फिल्डिंग मध्ये झालेले ड्रॉप्स कॅचेस होते त्यावरती विचार करावा लागेल. लेग ओव्हर विकेट साठीची अपील यावेळी मित्रांनो पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती नवीन गोलंदाज टीम वाळकेश्वर 11 आमच्यापर्यंत गोलंदाज नाव पोहोचवायचं गोलंदाजाचं रोहित अक्षय. लेग ब्रेकचा प्रयत्न सक्सेसफुल होताना जरूर पाहायला मिळतोय. फलंदाजाला बीट जरूर केला आउटसाइड एज घेतली गेली होती आणि शेवटी शॉर्ट पॅडबॅक क्षेत्रामध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. कुशल सज्ज होता त्यावेळी गोलंदाजी मार्कवरती. निश्चितच फिरकीपटू किती महत्वाच्या सध्याच्या घडीला आपण मित्रांनो पाहतोय. ज्या प्रकारे फिरकीच्या अस्त्राच्या माध्यमातून मुंबईची ओळख आपल्याला संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात पाहायला मिळते. चांगला फटका होता परंतु तेवढंच दर्जेदारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं मिड विकेट झोनमध्ये. प्रज्योतच्या माध्यमातून कॅच होऊ शकला नाहीये परंतु या चेंडूला षटकारामध्ये कन्वर्ट देखील करू दिलं नाहीये डॉट बॉल येत असताना. मोठा डिफरन्स मोठा फरक हाच दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड यावेळी फर्निचर डिस्ट्रॉय होताना आपण पाहतोय. अजून एक मोठा धक्का आकाश देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट नंबर 5 पाचवा गडी देखील इथे गारत होताना माफ करा 4 विकेट आतापर्यंत जातात. 4था गडी इथे बाद होताना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच मी विनंती करेन टीम विजय बॉल्स विरुद्ध अचानक 11 दोन्ही संघांचे संघनायक विनंती असेल आपण टॉससाठी त्वरित द्यायचं आहे. प्रसाद खापणे यांच्या जवळ आपण संपर्क साधायचा आहे. न्यू बॅटर संतोष रावराणे नायगाव परिसरातील अजून एक अनुभवी आणि दिग्गज खेळाडू म्हणून सतीशकडे ओळखलं जातं. चौफेर फटकेबाजी मॅच सिच्युएशन पाहणं गेम रीड करणं आणि त्यानुसार आपल्या खेळामध्ये बदल करणं ॲडॅप्टिव्हिटी ही खूप चांगली क्वालिटी संतोषकडे आपण पाहत असतो आणि त्याची मात्र आवश्यकता असेल आता ॲज अ फिनिशर म्हणून मैदानाच्या आतमध्ये. यावेळी खराब स्ट्रोक चेंडू हवेत आहे. मंदार स्वतः जाता चेंडू खाली आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरताना पाहायला मिळतील संतोष. सुशील शिंदे एका बाजूने आपल्या संघाचे खिंड लढवताना जरूर पाहायला मिळाले परंतु दुसरा एंडने एकही फलंदाजाची इथे साथ त्यांना प्राप्त मिळाली नाहीये. त्याचमुळे कारण आपण पाहतो ही सिच्युएशन ज्या अडचणीत सतीश धुळे 11 हा संघ पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायचं झालं तर दुसऱ्या बाजूने दुसरा संघ प्रतिस्पर्धी संघ टीम वाळकेश्वर 11 या संघाची पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप होती ती 105 धावांची. आणि यावेळी आपण पाहतोय टीम सतीश धुळे 11 स्प्रिंग मिल संघासाठी एकही पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळत नाही. न्यू बॅटर आशिष मेस्त्री अजून एक पॉवरफुल हिटर. यावेळी चांगल्या प्रकारे बॉटम हँडचा उपयोग करताना आशिषला आपण पाहतोय चेंडूला डाळून दिलं जात आहे. षटकारासाठी बिग देताना आपल्याला पाहायला मिळतात. बराचसा लेट झाला आशिष सारख्या बॅटरला एवढा लेट मैदानाच्या आतमध्ये पाठवणं ज्याच्याकडे खूप चांगली पॉवर हिटिंग ॲबिलिटी आहे त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला पाहिजे होता. परंतु यावेळी टीम मॅनेजमेंट आणि निश्चितच कर्णधाराला याचा विचार करावा लागेल. बॅटर्सचा क्रमांक हा कशा प्रकारे असणं गरजेचं असणार आहे. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन ठेवण्याचा जरूर प्रयत्न झाला परंतु ज्या ठिकाणी तुमच्याकडे एवढा चांगला ॲबिलिटीचा बॅटर जर असेल तर त्याला तुम्ही डगआउटमध्ये ठेवून बेंचवरती ठेवून वेस्ट करतायत की काय अशा प्रकारचे देखील विचार मनामध्ये येऊ शकतात. गोलंदाज नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी प्रसाद लाड सज्ज होता यावेळी गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक 6 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार सुशील शिंदे इथे मात्र आपल्याकडे असलेलं टॅलेंट आपल्याकडे असलेली चुणूक दाखवून देत असताना तिसरा षटकार त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
पुल या फटक्यावरती अजून 6 धावा. यावी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वन बाउन्स ओव्हर द रफ चेंडू जाईल 4 धावांसाठी. कॉन्फिडन्स मित्रांनो काय करू शकतो, तर कॉन्फिडन्स आत्मविश्वास हा तुम्हाला मोठ्या स्टेजवरती आपल्यातलं वेगळं पण सिद्ध करताना पाहायला मिळतो. आणि हेच सुशील शिंदेने अख्खी स्प्रिंग मिल 11 सतीश दुबे 11 एका बाजूला आणि सुशील शिंदे एका बाजूला अशा प्रकारचे चित्र या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळालं. या देखील चेंडूवरती व्हॉट अ हिट, ब्युटिफुल बॅटिंग बाय सुशील शिंदे. तिसरा मोठा फटका या षटकातील येतोय. प्रसाद याच्यावरती हल्ला चढवला गेलाय. पाहायचं झालं ते दोन्ही खेळाडू रोजच्या रोज एकत्र प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा प्रसादकडे असलेले जे ताकद असलेले बाण आहे त्याचा पुरेपूर ज्ञान हे जरूर आपल्या सुशीलला पाहायला मिळतं. त्याचा उपयोग करत असताना सुशील लेंथ खूप चांगल्या प्रकारे जज करताना ब्युटिफुल मॅक्सिमम लगातार दुसरा प्युअर टायमिंग प्युअर क्लास सुशील शिंदेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. पहिला चेंडू पुल जो सक्सेसफुल झाला. नेक्स्ट डिलिव्हरी एक्स्ट्रा कव्हर रिजन, त्यानंतर पुन्हा एकदा मिड विकेट झोन मध्ये पुल पाहायला मिळतोय आणि यावेळी मात्र मिड विकेट झोन मध्ये हाफ व्हॉलीला कन्वर्ट केलं. प्रत्येक फटका ग्रेसफुली खेळला गेलाय आणि टायमिंग वरती भर देण्यात आलाय. पॉवरचा तितका उपयोग न करता केवळ चेंडू टाइम करण्यावरती भर दिला गेलाय सुशील शिंदेच्या माध्यमातून. यावेळी धावसंख्या फलकावरती 71 वन्स अगेन हुक आणि यावेळी मात्र स्क्वेअर लेग रिजन निवडला गेलाय. वन बॅटिंग मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सुशीलच्या या बॅटिंगसाठी. एंटरटेनिंग नॉक जरूर पाहायला मिळते. आज रात्री मात्र संपूर्ण नायगाव भरात व्हॉट्सअप स्टेटस वरती हे षटकार आपल्याला कंटिन्युअसली पाहावे लागणार आहेत मित्रांनो. आणि विशेषतः प्रसाद याच्यासाठी जरूर पाहण्याजोगे राहील. नेक्स्ट डिलिव्हरी पाहूया काय बरं. यावेळी टाउन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता पण तो बॅटच्या पट्ट्यात रडारमध्ये चेंडू येऊ शकलेला नाहीये. मॅच इथे फिनिश होते. व्हेरी वेल प्लेड बाय सुशील शिंदे. एकाकी झुंज जरूर पाहायला मिळाली परंतु अभिनंदन मनपूर्वक वाकेश्वर 11 या संघाचं जरूर केलं जाईल. ज्या प्रकारचा कम्प्लीट डॉमिनन्स या संघाकडून पाहायला मिळाला. सुशील शिंदे सोडला तर कोणत्याही खेळाडूकडून सतीश दुबे 11 संघाच्या माध्यमातून ती झुंज ती लढा वृत्ती तो संघर्ष पाहायला मिळाला नाही. तेच कारण राहिलं असं म्हणावं लागेल. फिल्डिंगमध्ये झालेल्या काहीशा चुका, बॅटिंगमध्ये घेतले गेलेले निर्णय आणि बॅटरमध्ये बॅटिंग करत असताना बॉलच्या मेरिटवरती न खेळणं, प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होतं या मॅचमध्ये. पण निश्चितच काही चुका झाल्या त्याच्याकडे लक्ष देत असताना नेक्स्ट स्पर्धेसाठी आमच्या अनेक शुभेच्छा असतील टीम सतीश दुबे स्प्रिंग मिल 11 या संघासाठी. मित्रांनो सुशील शिंदेचं वैयक्तिक कौतुक जरूर झालं पाहिजे. 48 नॉट आउट मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतो. 48 नाबाद धावा सुशीलकडून जरूर पाहायला मिळाल्या. मित्रांनो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल विदाउट एनी डाऊट रोहित नार्वेकर ठरतो या मॅचचा सामनावीराचा हकदार प्लेअर ऑफ द मॅच.